शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला नांदेडमध्ये गुलाबराव पाटीलही आलेले आहेत। सर, कशी असणार आहे ही आशीर्वाद यात्रा, कुठं कुठं जाणार? हे बघा, जनतेने जे मॅन्डेट्स दिलेलं आहे शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये आणि महायुतीला जे सरकार आलेलं आहे त्याच्याकरता ज्या जनतेने नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सीटा ह्या महायुतीच्या निवडून दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळेच आज सगळ्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी शिंदे साहेबांबरोबर आम्ही सुद्धा आलेले आहोत आणि जनतेचे आभार मानायला आलेलो आहोत की जनतेने आम्हाला खूप बहुमताने या ठिकाणी विजय केलं आणि मला तरी असं वाटतं की या निमित्ताने जनतेचे आशीर्वाद घेणे आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या ज्या सूचना आहेत पुढच्या कार्यकाळामध्ये काय केलं पाहिजे त्या सूचना अंमल करण्याकरता ही आशीर्वाद यात्रा आहे। एकीकडे आशीर्वाद यात्रा सुरू आहे, मात्र दुसरीकडे सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं आनंदाचा शिधा असेल, शिवभोजन असेल, या योजना बंद पडण्याची भीती आहे। 1 लाख कोटींची आर्थिक तूट जाणवते। हे बघा, तूट असणं म्हणजे सरकार डब्यात जाणं असं म्हणणं उचित होणार नाही। लाडक्या बहिणींचे पैसे आता या येत्या 8 दिवसामध्ये पडत आहेत। सरकारमध्ये केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे कोणी विरोधक हे म्हणत असतील तर त्या सगळ्या अफवा आहेत। कोणतीच योजना बंद होणार नाही, सरकार सगळ्या योजना सुरळीतपणे चालू ठेवतील। धनंजय मुंडे प्रकरण गेल्या 60 दिवसापासून गाजतंय, त्यात आणखी एक भर आहे, ते कृषी साहित्य जे खरेदी केलेलं आहे त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे आणि धनंजय मुंडे म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या सहीनं मी ती सगळे लागू केलेलं आहे। हे बघा, हा चौकशीचा भाग आहे आणि त्या काळातला विषय आहे आणि ह्या काळातल्या विषयामध्ये फार तफावत आहे आणि निश्चितपणाने जे तथ्य आहे ते तथ्य बाहेर येणार आहे। त्यामुळे कोणी काही आरोप करत असलं तरी ह्या गोष्टीमध्ये 3 जणांचं सरकार त्यावेळेसही होतं आणि 3 जणांचं सरकार यावेळेसही आहे। त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की याच्या काळात झालं आणि त्याच्या काळात झालं, भ्रष्टाचार झाला, कुठलाच भ्रष्टाचार झालेला नाही आहे। पद्धतशीर काम करण्याचं काम शिंदे साहेबांनी आणि त्या सरकारने त्या काळामध्ये केलेलं आहे। आरोप असलं तरी दूध का दूध और पाणी का पाणी होगा। नैतिकतेच्या दृष्ट्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकाकडून मागितला जातोय, तुमचं काय मत यावर? हे बघा, राजीनामा मागितला जातोय, आता हा त्यांच्या पक्षाचा आणि नेतृत्वाचा हा विषय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना तथ्य आढळलं तर त्यांचा राजीनामा ते घेतील। पण तुमचे मित्रपक्षाचे नेते आहेत, महायुतीचं सरकार आहे, सातत्यानं मागणी होती नैतिकता पाळून कुठेतरी, आणि अगोदर असे राजीनामे झालेले। हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्यांच्या नेतृत्वाचा विषय आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की जर त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर आम्ही राजीनामा घेऊ। नांदेडमध्ये अशोकरावांची मोनोपॉली होती असं हेमंत पाटलांनी आरोप केला। तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत का? पक्षाच्या शिवसैनिकामध्ये नाराजी यावर? मला त्याच्यातलं काही माहीत नाही। माझं काही अशोकरावांच्या बाबतीमध्ये किंवा हेमंतराव पाटलांशी असं काही बोलणं झालेलं नाही आहे। शेवटी आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत। थोड्याफार पक्षामध्ये नाराज्या जरी होत असल्या तरी आमचं नेतृत्व इथं आलं आहे, ते त्यांच्याकडे मांडतील। तर हे होते गुलाबराव पाटील। पक्षामध्ये नेतृत्व इथं आलेलं आहे आणि आरोप होत असतात, मात्र त्याची चौकशी होऊन पुढचा निर्णय होईल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।